जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा जोरदार मोठा विजय. शिंदे गटाने भाजपाला भोपळा तब्बल 22 जागा जिंकून मोठा विजय मिळवला. शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे युतीने केली कमाल. शिंदे गटाच्या या मंत्र्याचा दारुण पराभव. नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा. शिवसेना मनसे युतीने तब्बल या निवडणुकीत 22 जागा जिंकून मोठा विजय मिळवला आहे. या उलट भाजपाने शिंदे गटाला अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी यश मिळालं आणि त्यांना भोपळा मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या गटात निराशेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या निवडणुकीत भाजपा शिंदे गटाला भोपळा मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून ठाकरे गटाने एक दिलाने लढाई देत विजय खेचून आणल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. सहकारी सोसायटी निवडणूक ही केवळ स्थानिक पातळीवरील लढाई नसून आगामी येणाऱ्या अनेक महत्त्वाच्या निवडणुकांच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची निवडणूक होती. गेल्या काही महिन्यापासून राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. शिवसेना, ठाकरे गट, मनसे, भाजप आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला होता. यामुळे या निवडणुकीमुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील अप्रत्यक्ष समन्वय, कार्यकर्त्यांची एकजूट आणि स्थानिक मुद्द्यावर केंद्रित प्रचार यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत मतभेद, समन्वयाचा अभाव आणि कार्यकर्त्यांमधील नाराजी याचा थेट परिणाम निकालावर दिसून आला. या निवडणुकीत एकूण 22 जागांपैकी 22 जागांवर शिवसेना आणि मनसे युतीचा भगवा झेंडा फडकला. अनेक प्रभागांमध्ये भाजपा शिंदे गटाला मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. ही निवडणूक जरी छोटी असली तरीही त्यामध्ये शिवसेना आणि मनसेने एक दिलाने लढून भाजपा शिंदे गटाचा सुपडा साफ केलेला दिसत आहे. तर काही ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर सुद्धा फेकले गेले. हा निकाल केवळ आकड्यांचा खेळ नसून जनमताचा स्पष्ट संदेश मानला जात आहे. मतदारांनी स्थानिक विकास, विश्वासार्ह नेतृत्व आणि संघटित लढा यांना प्राधान्य दिल्याचं दिसून आलं. ठाकरे गटाने या निवडणुकीसाठी सुरुवातीपासूनच ठोस रणनीती आखली होती. स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन उमेदवारांची निवड करण्यात आली होती. जनतेशी थेट संवाद साधणे, सोसायटीतील मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे आणि प्रचारात आक्रमकतेऐवजी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे ठाकरे गटाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले. मनसेच्या कार्यकर्त्यांनीही प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एक दिलाने काम केल्यामुळे युती अधिकच मजबूत झाली आणि मतदारांमध्ये एकजूट आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. या उलट भाजप आणि शिंदे गटामध्ये गोंधळ निर्माण झाला होता. भाजप आणि शिंदे गटाला या निवडणुकीत अनपेक्षित यश मिळू शकले नाही. प्रचाराच्या काळात दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव होता. काही ठिकाणी उमेदवार निवडून अंतर्गत वाद झाले होते तर काही ठिकाणी कार्यकर्ते प्रचारात सुद्धा दिसले नाहीत. विशेष म्हणजे भाजप आणि शिंदे गटाने राष्ट्रीय व राज्यस्तरीय मुद्द्यावर अधिक भर दिला, मात्र स्थानिक प्रश्नांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे मतदार नाराज होते आणि त्या मतदारांनी नाराजी त्यांच्या मतदानात दाखवली. या निवडणुकीत मतदारांनी प्राधान्य दिले हे स्पष्ट केले. त्यामुळे पाणी पुरवठा, स्वच्छता, सुरक्षा, पार्किंग, अंतर्गत रस्ते, पारदर्शक प्रशासन आणि रहिवाशांच्या समस्या यावर लक्ष केंद्रित करून उमेदवारांना मतदारांनी पसंती दिली. ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांनी प्रचारात मुद्द्यावर ठोस आश्वासने दिली होती. त्यामुळे मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना मोठ्या फरकाने जिंकवले. या विजयामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाला आहे. आगामी निवडणुकांसाठी हा विजय प्रेरणादायी ठरेल असा विश्वास शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी व्यक्त केला. सहकारी सोसायटी निवडणुकीतील हा निकाल राज्याच्या राजकारणावर पुरोगामी परिणाम करणारा असू शकतो. ठाकरे गट आणि मनसे यांची ताकद वाढल्याने आता शिंदे गट आणि भाजपासाठी हा निकाल चिंतेचा विषय बनलेला दिसत आहे. सहकारी सोसायटी निवडणुकीत हा झालेला मोठा विजय केवळ स्थानिक पातळीवर नसेल तर तो जिल्हा स्तरावर सुद्धा असेल असं सांगितलं. एक दिलाने ठाकरे गटाने हा विजय खेचून आणल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण झाले आहे. आगामी काळात या विजयाचे मोठे पडसाद उमटतील. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? येणाऱ्या काळात असंच जर राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र लढाले तर अशा अनेक पुढील महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये त्यांचा मोठा विजय होईल का व शिंदेंचा पराभव होईल का? तुम्हाला काय वाटतं?
तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.